नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर हा सण आलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण एका सामाजिक संस्था ज्यांची आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात। यंदाचं हे त्यांचं 26वे वर्ष आहे। आपल्या जवानांना दरवर्षी ते राख्या पाठवण्याचं काम करतात। विविध संस्था यांच्याशी जोडलेल्या आहेत। सैनिक मित्र परिवार यांचे अध्यक्ष आनंद सराफ सर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, हा जो उपक्रम आहे गेल्या 26 वर्षांपासून हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही राबवत आहात, नेमकी काय भावना याच्या मागची? आपले सरहद्दीवरचे जवान, त्यांचं आयुष्य आणि प्रत्यक्ष सरहद्द हे खूप जवळून पाहिलेलं आहे। सरहद्दीचा अभ्यास केला आहे, जवानांच्या बरोबर मुक्काम केला आहे, त्यांचं आयुष्य कसं असतं, देशासाठी समर्पित कसं असतं, हे सगळं जवळून पाहिल्यानंतर जिथं उद्याच्या दिवसाची शाश्वती नाही माणसाला, त्या ठिकाणच्या माणसांचं आयुष्य कसं आहे, त्यांचं समाधान कशात आहे, सेवा आणि त्याग ह्याच्याप्रती कृतज्ञता आपण कशी व्यक्त करतो, हे सगळं मनामध्ये पक्कं झाल्यानंतर आमच्या मनामध्ये असा विचार आला की सैनिक त्यांचं कर्तव्य करतात, परंतु आपण ज्यांच्यामुळं सुरक्षित जीवन जगतो, देशांतर्गत जीवन सुरक्षित जगतो, त्या सैनिकांप्रती आपण कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे। ते आपलं काम आहे, ते आपलं कर्तव्य आहे। मग ती कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त करता येईल? तर आपली संस्कृती ही जगामध्ये उदात्त संस्कृती म्हणून मानली जाते। कृषीप्रधान संस्कृती आपली ही निसर्गाबद्दल आणि माणसातली नाती दृढ करणारी अशी संस्कृती आहे। मग या संस्कृतीमधले जे सण आहेत, त्या सणांमधून जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा सैनिकांपर्यंतसुद्धा पोचावी या हेतूने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सणवार हे सैनिकांबरोबर साजरे करायचे ठरवले। आता हे सैनिकांबरोबर सण साजरे करताना आम्ही जे समक्ष सरहद्दीचा अभ्यास केलेला होता, त्या सरहद्दीच्या माहितीचे सुमारे 1100पेक्षा जास्त माहितीचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध गणेशोत्सव मंडळ अशा ठिकाणी आम्ही ह्या सरहद्दीच्या माहितीचे कार्यक्रम केले। आणि माहितीचे कार्यक्रम केल्यानंतर आम्ही जवानांसाठी काय करू शकतो असा प्रश्न आल्यानंतर मग आम्ही हे सर्व कार्यक्रम त्यांच्या पुढं मांडले आणि मग त्यातून ह्या कामाची व्याप्ती ही वाढत गेली। आता पुण्यामधल्या जवळजवळ 200पेक्षा जास्त शाळांनी हे सर्व स्वीकारलेलं आहे। मूल्य शिक्षण म्हणून शाळांनी हा अभ्यास आणि हे उपक्रम हे संकल्पना राबवायचं आहे अशा त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी ह्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत। आणि त्या मुलींनी तो नवीन ड्रेस, फ्रॉक त्या अंगावर घातला आणि सगळ्या शाळेच्या मैदानावर सगळ्या मुलींनी एक मिरवणूक काढली की या 2 नवीन फ्रॉक घातलेले मुलींनी मिरवणूक काढली आणि ह्या मिरवणुकीमध्ये शाळेतल्या सगळ्या मुली सहभागी झाल्या। आणि नुसते मिरवणूक त्या मुलींच्या मागे नाही, तर भारत मातेचा जयघोष हा सुद्धा त्या मिरवणुकीमध्ये सगळ्या मुलींनी मिळून दिला। आता हे शिक्षण कुठल्याही पुस्तकामध्ये दिलं जात नाही, हे शिक्षण तुमच्या स्वभावधर्मातून, आत्मीयतेतून, देशसेवेतून, सामाजिक बंधनातून या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात। तुमचा रक्षाबंधन हा जो सण आहे तुम्ही कशा पद्धतीनं साजरा करता? आता सख्खी बहीण आमची माझ्याबरोबर आहे, तर कधीही आम्हाला आमच्या बहिणीबरोबर राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज ही कधीही साजरी करता आलेली नाही। दुःख वाटतं कधी? कधीच नाही, कधीच दुःख वाटत नाही। आणि उलट बहिणीला आमचा अभिमान वाटतो की एक नाही, हजारो लाखो बहीण भावांपर्यंत हा सगळा विषय पोचतो आहे आणि आपल्या घराच्या माध्यमातून एक खूप चांगलं काम देशसेवेचं घडतं आहे याचं तिलासुद्धा समाधान आहे, कारण ती हाडाची शिक्षिका आहे। नक्की सर, धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल। तर यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे, एक प्रकारची देशसेवा ते या माध्यमातून करत आहेत। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।